सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? कशी झाली आहे नवरात्रीची सगळ्यांची तयारी? तर बघा इथे किती सुंदर अशी देवी मी सजवली आहे. तर माझ्याकडे जे आहे ना, अखंड दिव्याची मी सेवा करत असते. तर घट माझ्याकडे बसत नाही. ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला शेअर करेल की का. त्यानंतर जे मी अखंड दिव्याची जी वात आहे यावेळेस मी घरीच बनवली आहे. कारण मी मागच्या वेळेस बाहेरून आणली होती, पण ती बरीच मोठी असते. त्यामुळे मी ह्यावेळेस घरीच बनवली आणि खूप सुंदर झाली आहे. आणि अखंड दिवासुद्धा खूप सुंदर छान असा बनवला आहे. अखंड दिवा कसा लावायचा, दिव्याची कशी काळजी घ्यायची, त्यानंतर जी काजळी येते ती काढताना कुठली काळजी घ्यायचं, हे सगळं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर सगळ्या ताईंची नवरात्रीची तयारी खूपच छान चालली आहे. ज्या ताईंचे 9 दिवस उपवास आहे त्यांनी प्लीज काळजी घ्या, व्यवस्थित खा, व्यवस्थित खाऊन उपवास पकडा, उपाशी पोटी पकडू नका. माझे जे उपवास आहे ते मी बसता उठता करते. माझे 9 दिवसाचे नसतात आणि स्वतःची काळजी घेऊन केलेले उपवास कधीही बरे. आणि जेव्हा आपण देवीची कुठलीही सेवा करतो ना, तर ती मनापासून केली ना तर देवीपर्यंत नक्कीच पोहोचते. त्यामुळे ज्या ताईंचे उपवास आहे ना, त्यांनी स्वतःची काळजी घेऊन उपवास पूर्ण करा. त्यानंतर बघा माझ्या देवीला मी जे सजवलं आहे ना, इतकी सुंदर वाटते ना देवी. खरोखर प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये जी दिसते ना, ती डोळ्यांना समोर खूप वेगळी दिसते. आणि हे जे पावलं आहेत ते मी स्वतः घरीच बनवले होते दिवाळीच्या वेळेस. तर तेच मी इथे मांडले आहे. बघा किती सुंदर वाटते. आणि हा जो दिवा आहे ना, आज जर आपण त्याच्यामध्ये तेल टाकलं ना, तर बरोबर 1.5 ते 2 दिवस हा छान चालतो. इतका सुंदर दिवा आहे. मला यावर नक्कीच कमेंट्स येणार आहे की हा दिवा कुठून घेतला आहे. त्या दुकानाचं एक्झॅक्टली मला नाव नाही माहिती. भिवंडीला होलसेल दुकान आहे. मला जेव्हा नाव माझ्याकडे येईल ना, तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सांगेल की मी कुठून दिवा घेतला आहे. आणि जी देवीची नथ आहे ना, ती इतकी सुंदर आहे ना, बघा किती छान आहे. आणि जेव्हा देवीला नथ घातली ना, तेव्हाच देवीचा पूर्ण साज वाटत होता. आणि प्रत्येक दागिना हा देवीवर इतका सुंदर दिसत होता ना, खूप छान. आणि कोणाला जर ज्वेलरी मी कुठून घेतली आहे, जर कोणाला हवी असेल ना, तर मला नक्की सांगा की ज्वेलरी कशी वाटली तुम्हाला. त्यानंतर जे मी देवीचा जो मुखवटा घेतला आहे तो खूपच सुंदर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर. जेव्हा देवीला आपण बघतो ना, खरोखर असं वाटतं की साक्षात लक्ष्मीच बसली आहे. इतकं सुंदर छान साज झाला होता. आणि आज देवीने परीक्षा देखील खूप घेतली आहे माझी. इतकी परीक्षा घेतली आहे ना की बस रे बस. आणि ती प्रत्येक वेळेसच असतं देवीचं, तिला जे आवडेल ती तेच घालणार त्याप्रमाणे. पण जे नंतर जेव्हा देवीचं पूर्ण साज होतो ना, तेव्हा खरोखर खूप सुंदर वाटते देवी. आणि आता पुढे बघा तुम्ही किती छान असा देवीचा साज झाला आहे. आता पुढे आपण बघूया किती सुंदर दिसते आहे देवी. तर दिव्याबद्दलचं कोणालाही काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट्समध्ये मला विचारा. बघा देवी किती सुंदर दिसते आहे. इथे कुठेच देवीच्या मुखवट्याला वर्क नाही केलं आहे, तरी बघा सिंपल आहे पण किती सुंदर मुखवटा आहे. आणि खरोखर खूप छान वाटतं आहे. तरी मी आयलॅशेस लावायचं विसरली काही गडबडीमध्ये, पण मी आयलॅशेस नक्की लावणार आहे. आणि इतकी सुंदर हसून अशी इतकी छान वाटते ना देवी, असं वाटतं की माझीच नजर देवीला लागणार आहे. इतकी सुंदर देवी दिसत होती. तर चला बाकीच्या ज्या गोष्टी आहे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलूया. तर सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. त्यानंतर ज्यांचे उपवास आहेत त्यांनी खरोखर काळजी घ्या. छान उपवास करा, देवीची छान छान सेवा करा. आणि देवीला जे काही आपल्या घरासाठी हवं आहे, जसं की सुख, समृद्धी आणि शांती, तेच नक्की देवीकडे प्रार्थना करा. सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. बाकीच्या ज्या गोष्टी आहे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलूया. श्री स्वामी समर्थ.